नमस्कार मित्रांनो, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. खूप विद्यार्थ्यांची अशी इच्छा होती की आम्ही बॅच स्टार्ट करायला हवी. तर खास तुमच्यासाठी आम्ही फ्री डेमो लेक्चर सीरीज स्टार्ट करतोय. यामध्ये मी जो विषय तुम्हाला शिकवणार आहे तो असेल अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आता जे काही आरोग्य सेवाची भरती आहे त्यामध्ये जे जनरल सब्जेक्ट असतात त्याचा एक मी व्हिडिओ बनवलाय. तुम्ही आधी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तुम्ही तो पाहून घ्या. ठीक आहे. आता आपण मी जे तुम्हाला शिकवणार आहे तो असणार आहे स्टाफ नर्स किंवा जीएनएम यामध्ये जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यामधला अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर आता पुढे पाहू आपण. स्टाफ नर्स और जीएनएम अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी बद्दल जे काही असेल ते तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि यामध्ये जो तुमचा पहिला युनिट आहे दॅट इज सेल अँड टिश्यू. काय असतं सेल? सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं स्टाफ नर्स जीएनएम सिलेबस. आता स्टाफ नर्स किंवा जीएनएमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जो टेक्निकल सब्जेक्ट आहे ते कोणकोणते असणार आहेत हे पाहू आपण. त्यामध्ये असणारे अॅनाटॉमी असणार, मायक्रोबायोलॉजी असणार, फंडामेंटल नर्सिंग असणार, फर्स्ट एड असणार, कम्युनिटी हेल्थ मेडिसिन. आता जो पहिला लेसन आहे तो आहे अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. काय असतं अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी? अॅनाटॉमी इज रिलेटेड टू अवर बॉडी, इवन फिजिओलॉजी ऑल्सो. ठीक आहे. पण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीला डिफरन्शिएट कसं करणार आपण? अॅनाटॉमी काय करतं, जे आपल्या बॉडी मधलं जे स्ट्रक्चरल गोष्टी आहेत, ठीक आहे, ऑर्गनायझेशन असेल त्याबद्दल आपल्याला अॅनाटॉमी मध्ये शिकायला मिळतं. आणि फिजिओलॉजी मध्ये काय, जे फंक्शन आहेत त्याबद्दल आपल्याला फिजिओलॉजी मध्ये शिकायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट जो असेल आपला तो असेल मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण काय शिकतो? मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण शिकतो मायक्रोब्स बद्दल माहिती. ओके. आणि जो फंडामेंटल ऑफ नर्सिंग आहे त्यामध्ये ऍज अ नर्स जी बेसिक गोष्टी असतात ना त्या शिकवल्या जातात, की पेशंटची केअर कशी घेतली पाहिजे, हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंग मध्ये शिकवल्या जातात. नेक्स्ट असेल फर्स्ट एड. फर्स्ट एड मध्ये काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे इन केस ऑफ इमर्जन्सी जर डॉक्टर नाही आले तर आपल्याला एक प्रायमरी ट्रीटमेंट आपण काय करू शकतो तेच असतं. ते कशामध्ये असणार आहे? ते सगळं असणार आहे फर्स्ट एड मध्ये. नंतरचा असेल कम्युनिटी हेल्थ मेडिसिन. कम्युनिटी हेल्थ मेडिसिन मध्ये कम्युनिटीमध्ये जी हेल्थ बद्दलची अपडेट्स आहेत किंवा आरोग्याबद्दल काय म्हणू शकतो आपण त्याला, की माहिती देणं किंवा वेगवेगळ्या डिसीज बद्दल माहिती सांगणं, हे सगळं येते तुमच्या कम्युनिटी हेल्थ मेडिसिन मध्ये. नंतर येतं हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिकेशन स्किल. हेल्थ एज्युकेशन खूप महत्वाचा युनिट आहे, कारण यामध्ये समजा तुम्हाला एखादा आजार झालाय, ठीक आहे, आणि तुम्हाला त्यावर ट्रीटमेंट घ्यायची, पण तुम्हाला माहितीच नाही की तो आजार काय आहे किंवा त्याचे सिम्पटम्स काय आहेत. तर याबद्दलची जी सगळी माहिती आहे ना ती तुम्हाला हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिकेशन स्किल मध्ये दिली जाते. नेक्स्ट आहे न्यूट्रिशन. नंतर आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. यामध्ये ना तुम्हाला सर्जरी बद्दल माहिती शिकवली जाते. परत असणार आहे मेंटल हेल्थ अँड सायकेट्रिक नर्सिंग. नंतर असणार आहे कम्प्युटर इन नर्सिंग, मिडवायफर इन गायनेकोलॉजी नर्सिंग अँड पेडियाट्रिक नर्सिंग. ठीक आहे. हे स्टाफ नर्स और जीएनएमचे जो सिलेबस आहे त्यातले टेक्निकल सब्जेक्ट हे आहेत. तर आता पहिला जो लेसन असेल आपला तो असेल अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आता अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी पण खूप मोठं आहे, बरोबर आहे, पण त्यामध्ये कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायला हवा? तर सगळ्यात महत्वाचे जे टॉपिक आहेत ज्यावर एमसीक्यू खूप वेळेस विचारले गेलेले आहेत, तर ते टॉपिक आहेत सेल अँड टिश्यू, युरिनरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ऑन्कोलॉजी, एंडोक्राइन सिस्टीम, सेन्स ऑफ ऑर्गन, मस्क्युलर स्केलेटन सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ब्लड, मेल प्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे. तर त्यामध्ये जे सेल अँड टिश्यू असतील, तर सेल काय आहे? आपला बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे. ठीक आहे. तर तो आपण आज पाहणार आहोत. नंतरचे जे लेसन आहे दॅट इज कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. यामध्ये आपण हार्ट बद्दल माहिती पाहणार, सर्क्युलेटरी सिस्टीम कशी कॅरी आउट होते, ही सगळी माहिती आपण कुठे पाहणार? कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे युरिनरी सिस्टीम. युरिनरी सिस्टीम मध्ये किडनी बद्दल जी काही माहिती असेल ती आपण पाहणार. ठीक आहे. तर आपण आता आपला फर्स्ट जो लेसन आहे तो स्टार्ट करू. फर्स्ट युनिट दॅट इज सेल अँड टिश्यू.
काय असतं सेल अँड टिश्यू? सेल जो आहे तो आपल्या बॉडी मधला खूप इम्पॉर्टंट घटक आहे. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन टू ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी यामध्ये आपण पाहणार आहेत अॅनाटॉमी. अॅनाटॉमी म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. अॅनाटॉमी मीन्स सायन्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर. आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन प्रेझेंट आहे त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे. याची जी माहिती आहे ती आपल्याला अॅनाटॉमी मध्ये शिकायला भेटणार आहे. आणि फिजिओलॉजी मध्ये आपण काय शिकणार आहे? फिजिओलॉजी मध्ये आपण शिकणार आहे की हे जे ऑर्गन्स आहेत, हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणतं फंक्शन परफॉर्म करतात आणि कशा प्रकारे करतात. ठीक आहे. तर आता जी आपली स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन आहे ते 6 लेवल मध्ये डिवाइड होतं. ठीक आहे. पहिली जी लेवल आहे ती आहे केमिकल लेवल, सेकंड आहे सेल्युलर लेवल, थर्ड आहे टिश्यू, देन ऑर्गन, देन सिस्टीम लेवल अँड देन होल बॉडी लेवल. ठीक आहे. आता कोणती पण गोष्ट जेव्हा बनत असते त्याआधी ती कुठल्या तरी छोट्या गोष्टीपासून बनते, बरोबर आहे. तर आपली जी सिस्टीम आहे ती पहिल्यांदा जी बनली आहे ती केमिकल लेवल पासून बनलेली आहे. केमिकल लेवल म्हणजे काय? वेगवेगळे केमिकल्स काय होतात एकत्र येतात आणि काय बनवतात? सेल बनवतात. ठीक आहे. जेव्हा केमिकल्स एकत्र येतात दॅट लेवल इज केमिकल लेवल. आणि जेव्हा सेल एकत्र येतात आणि टिश्यू बनवतात तर ती असेल टिश्यू लेवल. आणि टिश्यू एकत्र येऊन काय बनवणार? ऑर्गन बनवणार, ती असेल ऑर्गन लेवल. आणि ऑर्गन एकत्र येऊन काय बनवणार? सिस्टीम, दॅट इज सिस्टीम लेवल. आणि जेव्हा अख्ख्या बॉडीमध्ये सिस्टीम एकत्र येतात तर काय बनणार आहे? आपली होल बॉडी बनणार आहे. ठीक आहे. तर आता आपण या लेवल बद्दल माहिती पाहू. फर्स्ट लेवल असणार आहे केमिकल लेवल. केमिकल लेवल. आता आपल्या बॉडीमध्ये जे स्मॉलेस्ट युनिट असतो तो असतो ॲटम. ठीक आहे. टोटल 26 एलिमेंट्स आपल्या बॉडीमध्ये फाउंड होतात. ठीक आहे. तर त्यामध्ये जे इम्पॉर्टंट मेजर एलिमेंट्स आहेत दॅट इज ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन अँड नायट्रोजन. ते किती पर्सेंट प्रेझेंट असतात? ऑक्सिजन प्रेझेंट असतं 65%, कार्बन असतं 18.5%, हायड्रोजन असतं 9.5% आणि नायट्रोजन असतं 3.2%. आणि जेव्हा हे सगळे एलिमेंट्स एकत्र येतात तेव्हा मेजरली यांचा जो बॉडी मास आहे दॅट इज अप टू 96%. इतका बॉडी मास तो बनवतात. ठीक आहे. तर हे काय आहेत? खूप मेजर एलिमेंट आहे. आणि असा एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणून यांची जी पर्सेंट आहे ते पण लक्षात ठेवा. आणि यामध्ये जे मेजर एलिमेंट मी तुम्हाला सांगितले ते पण लक्षात ठेवा. आणि जेव्हा मी असं सांगते तेव्हा तुम्ही नोट डाऊन पण करून ठेवत जा. ठीक आहे. आता आपण पाहू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इन अ ह्युमन बॉडी. काय असतं? आता इथे तुम्हाला दिसतंय, इथे मी एक तुम्हाला डायग्राम दाखवली आहे. यामध्ये तुम्हाला दिसतंय की केमिकल लेवल आहे. केमिकल लेवलला काय होत आहेत? ऍटम्स कंबाईन होत आहेत. ठीक आहे. आणि काय तयार करतायत? मॉलिक्यूल तयार करतायत. आणि मॉलिक्युल्स पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होत आहेत? सेलमध्ये कन्वर्ट होत आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला एक सेलची डायग्राम दाखवलेली आहे. जर तुम्हाला या विषयाचा व्यवस्थित अभ्यास असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हा सेल कोणता आहे. आणि नंतर हा सेल एकत्र येऊन काय बनलेत? टिश्यू बनलेत. आणि टिश्यू पासून काय बनलेलं आहे? एक ऑर्गन बनलेलं आहे. आणि ऑर्गन पासून अख्खी एक ऑर्गन सिस्टीम बनलेली आहे. आलं लक्षात? केमिकल लेवल समजलीये? ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. सेल्युलर टिश्यू ऑर्गन अँड सिस्टीम लेवल. काय आहे सेल्युलर टिश्यू ऑर्गन अँड सिस्टीम लेवल? आत्ताच मी सांगितलं. काय असतं? मेनी मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि काय बनवतात? सेल्स बनवतात. आणि काय? विच इज नोन ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम्स. काय आहे ते? स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे ऑर्गॅनिझम्सचं. सेकंड आहे टिश्यू. टिश्यू कशाला म्हणतो आपण? टिश्यू आहे ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स वर्क टुगेदर टू परफॉर्म पर्टिक्युलर फंक्शन कॉल्ड टिश्यू. आता काय होतं? जे सेम सेल्स आहेत ते काय करतात? एकत्र येतात. आणि सेम जे सेल्स आहेत ते एकत्र आल्यानंतर ते एक पर्टिक्युलर फंक्शन पण कॅरी आउट करतात. आणि त्यातून काय बनतं? त्यातून बनतं टिश्यू. मग पुन्हा काय होतं? टिश्यू पण एकत्र येतात आणि टिश्यू एकत्र येऊन काय बनतं? ऑर्गन. ठीक आहे. इथे थोडी प्रिंट मिस्टेक आहे, दॅट इज ऑर्गन. ठीक आहे. ऑर्गन बनतं. आणि ऑर्गन एकत्र येऊन काय बनते? आपली अख्खी बॉडीची ऑर्गन सिस्टीम बनते. ओके. कळते तुम्हाला? काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. पुढे पाहू आपण बेसिक लाईफ प्रोसेसेस. काय असतात बेसिक लाईफ प्रोसेसेस? बेसिक लाईफ प्रोसेस हे मेन 6 प्रोसेसेस आहेत. ठीक आहे. यामध्ये असणार आहे आपलं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर असणार आहे न्यूट्रिशन. ठीक आहे. न्यूट्रिशन आपण जे काही खातो, खाल्ल्यानंतर आपलं डायजेशन कसं होतं, काय काय होतं. ठीक आहे. आणि मग कुठली सिस्टीम यामध्ये वर्क करते हे असणार आहे न्यूट्रिशन मध्ये. नेक्स्ट असणार आहे ट्रान्सपोर्टेशन. जेवल्यानंतर आपण एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं फूड, बरोबर आहे. त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते पाहणार आपण. त्यानंतर असणार आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे असेल एक्सक्रिएशन आणि रिप्रोडक्शन. या
खूप बेसिक लाईफ इम्पॉर्टंट बेसिक लाईफ प्रोसेसेस आहेत. ठीक आहे, पुढे आता आपण पाहू प्लेन्स अँड सेक्शन. प्लेन्स अँड सेक्शन मध्ये 3 टाइपचे प्लेन्स आहेत. दॅट इज फर्स्ट वन इज सजायटल, सेकंड फ्रंटल और कोरोनल अँड थर्ड आहे ट्रान्सवर्स प्लेन. ठीक आहे, याला आपण क्रॉस सेक्शनल पण म्हणू शकतो किंवा हॉरिझॉन्टल प्लेन असं पण म्हटलं जातं. मी तुम्हाला इथं एक इमेज दाखवली आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रान्सवर्स म्हणजे नेमकं काय, फ्रंटल म्हणजे काय आणि सजायटल म्हणजे काय. ठीक आहे, सजायटल प्लेन जी असते ती व्हर्टिकल प्लेन असते. ठीक आहे, ती काय करते सॉरी, ती काय करते, बॉडीला डिवाइड करते. बॉडीला डिवाइड करते किंवा ऑर्गनला कशामध्ये, एक राईट आणि लेफ्ट साइड मध्ये. राईट आणि लेफ्ट साइड मध्ये डिवाइड करते. सेकंड असणार आहे फ्रंटल और कोरोनल प्लेन. फ्रंटल और कोरोनल प्लेन जी असणार आहे ती आपल्या बॉडीला डिवाइड करणार आहे अँटेरियर आणि पोस्टेरियर पार्ट मध्ये. ओके, लक्षात आलं. सजायटल प्लेन म्हणजे काय, फ्रंटल और कोरोनल प्लेन म्हणजे काय. सजायटल प्लेन मध्ये जी बॉडी डिवाइड होते ती होते राईट आणि लेफ्ट साइडला. लक्षात ठेवायचं, राईट आणि लेफ्ट साइड म्हणजे काय असणार आहे, सजायटल असणार आहे. आणि फ्रंटल और कोरोनल काय असणार आहे, फ्रंटल और कोरोनल मध्ये काय येणार आहे, एंटेरियर आणि पोस्टेरियर पार्ट येणार आहे. आणि लास्ट असणार आहे ट्रान्सवर्स प्लेन और क्रॉस सेक्शनल और हॉरिझॉन्टल प्लेन. या प्लेन मध्ये काय होईल, जी बॉडी आहे ती डिवाइड होणार आहे सुपेरियर आणि इन्फेरियर पोर्शन मध्ये. ठीक आहे, आले लक्षात. पहिला असेल सजायटल, सेकंड असेल फ्रंटल, थर्ड असेल ट्रान्सवर्स प्लेन. सजायटल, फ्रंटल आणि ट्रान्सवर्स प्लेन, हे तिन्ही खूप इम्पॉर्टंट प्लेन अँड सेक्शन्स आहेत. आणि इमेज पाहिल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल. जी सजायटल प्लेन आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे, एक साइड आहे ती राईट साइड, एक साइड आहे जी लेफ्ट साइड. ओके, आणि नंतरची जी तुम्हाला दाखवली आहे फ्रंटल. ठीक आहे, आता आपण म्हणतो फ्रंट साइड, बॅक साइड, तसंच लक्षात ठेवायचं. फ्रंटल साइड किंवा कोरोनल प्लेन म्हणजे काय, ती एंटेरियर आणि पोस्टेरियर पार्ट मध्ये डिवाइड केली जाते. आणि ट्रान्सवर्स म्हणजे काय, ट्रान्सवर्स मध्ये काय होतं, सुपेरियर आणि इन्फेरियर, म्हणजे वरचा एक पार्ट आणि खालचा एक पार्ट, या दोन पार्ट मध्ये काय होईल, बॉडी डिवाइड होईल. आलं लक्षात. ठीक आहे, पुढे आता पाहू आपण सेल. सेल आहे द लिव्हिंग स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट इन्क्लोज्ड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड सेल. सेल हा खूप इम्पॉर्टंट युनिट आहे आपल्या बॉडी मधला. ठीक आहे, सेल आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जे फंक्शन कॅरी आउट होतात त्यांच्यासाठी खूप हेल्प करतो. कारण जर सेल नसेल तर अख्खी सिस्टीम काय होऊ शकते, हँग होऊ शकते, जसं तुमचं एक्झाम मध्ये होतं. बरोबर आहे, तर आता हे खूप महत्वाचं आहे, प्रॉपरली लक्ष द्या आणि पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, सेल काय आहे, सेल लिव्हिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इन्क्लोज्ड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड सेल. याला काय म्हणतो आपण, सेल असं म्हणतो. ठीक आहे, आता जो सेल आहे तो सेल पण डिवाइड होतो. ठीक आहे, तर कोणकोणत्या पार्ट मध्ये सेल डिवाइड होतो, तर मेनली तो डिवाइड होतो 3 मेन पार्ट्स मध्ये. दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म अँड न्यूक्लियस. ठीक आहे, हे जो सेल आहे तो 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच काय म्हणतो आपण, सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. आणि सेकंड असेल सायटोप्लाझम. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे, पुढे पाहू आपण आता प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. काय असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, जसं आता कुठली गोष्ट आत आली पाहिजे आणि कुठली नाही, हा जो बॅरियर असतो, दॅट बॅरियर इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तो आपल्या बॉडीला काय करतो, हेल्प करतो. जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्यांना काय करतो, तो ऍज अ बॅरियर काम करतो आणि त्यांना आपल्या बॉडीमध्ये येऊ देत नाही. आलं लक्षात. इन डिटेल मध्ये पाहू आपण. अ सेल मेम्ब्रेन इज मेड अप बाय लिपिड बायलेयर ऑफ 3 टाइप्स ऑफ लिपिड मॉलिक्युल्स. आता ही जी सेल मेम्ब्रेन आहे ती कशापासून बनलेली आहे, लिपिड बायलेयर पासून बनलेली आहे. आणि यामध्ये कुठल्या टाइपचे लिपिड्स प्रेझेंट आहेत, 3 टाइपचे लिपिड प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आता यामध्ये आला बायोकेमिस्ट्रीचा पार्ट. यामध्ये जे काही सब्जेक्ट असतात ना ते एकमेकांशी रिलेटेडच असतात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणे काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, तर हा प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनतो, तो बनतो फॉस्फोलिपिड पासून, कोलेस्ट्रॉल पासून आणि ग्लायकोलिपिड पासून. आता किती किती पर्सेंट हे प्रेझेंट असतं तुम्हाला इथे दिसते, हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. हे ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत, हे ग्लायकोप्रोटीन्स आहेत, हे कार्बोहायड्रेट्स आहेत, ग्लायकोलिपिड, कोलेस्ट्रॉल. ठीक आहे,
आणि इथे तुम्हाला अल्फा हेलिक्स प्रोटीन दिसणार आहे, चॅनल प्रोटीन, पेरिफेरल प्रोटीन, इंट्रिकल प्रोटीन. ठीक आहे. हे जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, ते आहे तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. त्यालाच आपण सेल मेम्ब्रेन असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. कन्फ्यूज नाही व्हायचं, सेल मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन वेगळं आहे का, वेगळं नाहीये, दोन्ही एकच आहे. ओके. आणि यामध्ये जे लिपिड्स आहेत, फॉस्फोलिपिड आहे 75% प्रेझेंट, कोलेस्ट्रॉल आहे 20% आणि ग्लायकोलिपिड्स आहेत 5%. आलं लक्षात. आता यामध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होतं, ठीक आहे, म्हणजे कुठले मॉलिक्युल्स आत गेले पाहिजे आणि कुठले नाही गेले पाहिजे, ह्याचं जे ट्रान्सपोर्टेशन होतं ना अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन, ह्या 2 प्रोसेसनं होत असतं. त्या 2 प्रोसेस कोणत्या आहेत, एक आहे पॅसिव्ह प्रोसेस आणि एक आहे ऍक्टिव्ह प्रोसेस. आता पॅसिव्ह प्रोसेस म्हणजे काय आणि ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि काही जर तुम्हाला डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.